हाय हॅलो नमस्कार. मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर इकडे संध्याचं टायमिंग आहे ते 6:30 पावणे 7चं आहे. तर सगळं देवपूजा इकडे मी करायला घेतलेली आहे. म्हणजे संध्याची आरती वगैरे दिवा लावायला घेतलेला आहे, अगरबत्ती. तर इकडे घरी कोणच नाही, मी एकटीच आहे. दिशा क्लासला गेलेली, आरूसुद्धा गॅदरिंग बघायसाठी. बहिणीच्या मुलाचं गॅदरिंग होतं तर ती तिकडे गेलेली. मिस्टर आले नव्हते अजून, तर मी एकटीच इकडं होती. मग मी भाजी वगैरे घेऊन आले, ती मेथी आणि पावटा वगैरे. तर ते साफ करायचं होतं, पण आधी म्हटलं देवाला दिवा वगैरे लावून घेते. तर दिवा लावून घेतलेला आहे इथं बाहेर. तुळस आहे, तर ते तुळशीला सुद्धा दिवा लावून अगरबत्ती लावून घेतलेली आहे. आणि ह्याच्यानंतर मग जे संध्याचं स्वयंपाक वगैरे आज मस्त मेथीची भाजी, पावट्याची आमटी, भाकरी आणि मीठ भरलेली मिरची वगैरे तळलेली होती. तर तेच थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि इकडे धूप वगैरे अगरबत्ती लावून घेते मी. तर इकडे छान अशी जी आरती दिवा आहे ती लावून झालेलं आहे माझं. मस्त असं संध्याकाळचं. पण घरी कोण नसलं तर खूप असं कसं तरीच वाटतं. सगळी घरात मुली वगैरे असल्या तर छान वाटतं. पण थोड्या वेळाने मिस्टरसुद्धा आले त्यामुळे काही नाही. मग नंतर थोड्या वेळाने, मग नंतर 15-20 मिनिटाच्या अंतराने दिशासुद्धा आली. आणि आर्याला यायला रात्री 9, 9:30, 10 वाजले असतील. तर इकडे आता मी बाहेर दिवा आहे तो व्यवस्थित आहे का बघते, लावते बाहेर तुळशीला. तर इकडं मस्त असं देवपूजा झालेली आहे. तर इकडे जी काही भांडी होती दुपारची जेवलेली वगैरे ती सुद्धा घासून मी इथं अशीच पालथी घालून नितळायसाठी ठेवली होती. दूध घेऊन आलेली होती. तर इकडची जी भांडी आहेत ती आधी मी किचन ओट्यावरची लावून घेते. आणि नंतर मग मिस्टर आले होते त्यामुळे त्यांना चहा वगैरे सुद्धा ठेवला होता. तर इकडे आमचा आधी ऑलरेडी चहा झालेला माझा आणि आरूचा. आरू गेली होती 5:30 पर्यंत काहीतरी. तर त्याच पातेल्यात मग मी मिस्टरांना सुद्धा चहा ठेवला होता, तर ते सुद्धा आले होते. तर त्यांच्यासाठी आणि तिशासाठी थोडासा चहा ठेवलेला आहे. तर संध्याकाळचं रुटीन हे असंच असतं. म्हणजे आधी मी भाज्या वगैरे सगळ्या साफ करून घेते आणि मग जेवण करायला घेते. कारण का तर मग एकदाचं साफ सगळं असेल ना, म्हणजे भाज्या वगैरे निवडलेल्या, तर जेवण करायला खूप वेळ, स्वयंपाक करायला खूप वेळ लागत नाही. नाहीतर एक एक करत बसलं की खूप वेळ लागतो. मोस्टली मी 8 वाजता स्वयंपाक करायला घेते. 8 वाजता तर 9 वाजेपर्यंत सगळं होऊन जातं. किंवा जरी उशीर झाला तरी 300 म्हणजे ह्याचा बर्नरचा गॅस असल्यामुळे काही वाटत नाही, पटकन स्वयंपाक होऊन जातो. फक्त तिची तयारी आहे ना ती आधी केलेली असलेली तर मग ठीक आहे. तांदूळ वगैरे साफ केलेलं किंवा भाजी निवडून ठेवलेली असेल ना, तर मग पटकन स्वयंपाक होतो. स्वयंपाक बनवायला मग खूप काही उशीर लागत नाही. तर इकडं चहा वगैरे झालेला आहे त्यांचा, तर चहा त्यांना देते आणि मग नंतर माझा जो स्वयंपाक आहे तो बनवायला घेणार आहे मी. तर इकडे आता मेथीची भाजी वगैरे मी साफ करून घेतली होती. ती स्वच्छ धुवून वगैरे ठेवलेली आहे नितळायला. मेथीच्या भाजीमध्ये लसूण, मेथीच्या भाजीमध्ये मुगाची डाळ आहे ती, नंतर लसूण, शेंगदाण्याचं कूट, मिरची टाकत नाही कारण आम्हाला सगळ्यांना अशीच खायची सवय आहे. तिखट जास्त नको असतं. मेथीची भाजी अशीच साधी सिंपल आवडते सगळ्यांना. तर मी लसूण वगैरे चेचून घेतलेला आहे आणि शेंगदाणे आहेत ते भाजून घेतलेले आहेत. तर शेंगदाण्याचं मोठं मोठं कूट टाकायचं म्हणजे छान लागते भाजी, मस्त लागते. आणि मुगाची डाळ अशी मला फक्त मेथीची भाजी आणि त्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ
असं असेल तर खूप छान टेस्टी लागते. पण मुलींना मुगाची डाळ घालून आवडते म्हणून मग मला टाकावे लागते. नाहीतर कधी तर मग मी माझ्यासाठी फक्त शेंगदाण्याचं कूट, लसूण आणि मीठ वगैरे टाकूनच करते. तर इकडे मेथीची भाजी फोडणीला टाकलेली आहे, लसूण टाकलेलं आहे, परत मेथीची भाजी आणि आता हे भिजत ठेवलेली मुगाची डाळ आहे ते टाकलेले आहे, थोडं मीठ आणि जे शेंगदाणे भाजून ठेवले होते तर त्याचं मोठं मोठं कूट करणार आणि ते टाकणार. तुम्ही असे एकदा करून बघा, खूप छान लागते, चविष्ट. आणि जर तुम्हाला तिखट थोडे हवे असेल तर त्यात तुम्ही 2-3 मिरची टाकू शकता. पण आम्हाला तिखट नको असते त्यामुळे आम्ही अशीच करतो. तर आता या इंद्रायणी तांदळाचा भात आहे तो मी ठेवलेला आहे. तर जे मम्मीने गावावरून तांदूळ आणले होते तर तो इंद्रायणी तांदूळच होता. तर ते मी भात आहे तो शिजायला ठेवलेला आहे. खूप छान लागतो गरम गरम असेल तर. पावटीची आमटी वगैरे आज बनवणार आहे तर त्याच्यावर तर बघू शकता तुम्ही, थोडं शेंगदाण्याचं कूट आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे मोठं मोठं. आणि अशी वाफेवर, अजिबात पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं. तर खूप छान शिजते. बारीक गॅस करून झाकून ठेवायची, मस्त शिजते भाजी आहे ती. तर ह्याच्यात अजून मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे. तर आता जी आमटी आहे तर ती मी पावट्याची आमटी बनवणार आहे. खूप छान टेस्टी लागते पावट्याची आमटीसुद्धा, मेथीची भाजी वगैरे असेल तर. तर इकडे बघू शकता हे खोबरं, जिरं, नंतर तीळ आणि धने हे भाजून मी त्याचं असं एक मसाला करून ठेवलेला आहे, जेणेकरून असं मी पावट्याची आमटी वगैरे जर काही भाज्या बनवायची असेल तर त्यात मी टाकते. तर ते आणि लसूण आहे ते मी बारीक चेचून घेतलं होतं. असं मिक्सरला वाटलंच होतं ते खोबरं वगैरे आहे ते भाजलेलं. पण लसूण चेचताना मी त्यातच 1 चमचा टाकला आणि ते सुद्धा चेचून घेतलं आणि आता इथे फोडणीला ते टाकलं. नंतर पावटा आहे तो सुद्धा टाकून घेतला आणि ह्याच्यातच मग आमची चटणी आहे ती 2 चमचे टाकून घेतलेली आहे आणि मस्त तेलात असं परतून घेतलेलं आहे. मग त्यामुळे काय होतं तर कट आहे तो पण छान येतो आणि पावटा तेलात भाजल्यामुळं खूप छान टेस्टी भाजी आमटी होते. तर अशा प्रकारे मी पावटा आहे तो तेलात चटणी, मीठ वगैरे ह्याच्यात भाजून घेतलेला आहे आणि नंतर तुम्ही त्याच्यात पाणी ओतू शकता, म्हणजे जेवढं तुम्हाला किती हवं त्यानुसार. तर तिकडे भाजी शिजत आहे, इकडे भातसुद्धा उकळत आहे आणि इकडे आमटीसुद्धा झालेली आहे. तर इकडे असं मग तोपर्यंत हे करेपर्यंत इकडे तिकडे तर भाजी पण शिजून होते. नंतर भाकरी बनवायच्या. मग झाला स्वयंपाक. खूप वेळ लागत नाही, पटकन होऊन जातो. तर इकडे चवीनुसार मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. तर आता इकडे मी ज्या काही वस्तू काढल्या होत्या तर त्या मी अशा पुसून ठेवते, म्हणजे आपला हात वगैरे लागलेलाच असतो ना असं पाण्याचं वगैरे, तर ते पुसून ठेवलं म्हणजे त्यावर घाण धूळ जास्त बसत नाही. तर इकडे शेंगदाण्याचं कूट आहे ते पण ठेवलेलं आहे, जरा एक्स्ट्राच केलं कारण दुसऱ्या दिवशी शनिवार होतं. मग शनिवारी मिस्टरांचा उपवास असल्यामुळं खिचडीमध्ये सुद्धा मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट टाकते मी जरा. तर इकडे मिरच्या आहेत तर त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्याला मधून असं कट मारून घेतलेला आहे, कारण मिरच्यांच्यामध्ये मी मीठ भरून तेलात मस्त अशा फ्राय करणार आहे, तळणार आहे. जेवताना खूप छान लागतं आहे. तर मग आज मिरच्यासुद्धा तळून घेणार आहे. ह्या काही जास्त तिखट मिरच्या नसतात, पण ज्या खूप हिरव्या असतात ना तर खूप तिखट असतात. तर ह्या आहेत त्या थोड्याशा पोपटी कलरमध्ये असतात ना त्या मिरच्या आहेत. तर ह्याच्यातलं थोडं मी बी आहे ना ते सुद्धा काढून घेणार आहे आणि मग भरणार आहे, नाहीतर खूप तिखट लागलं असतं मग. मग ह्याच्यातलं मी थोडंसं बी आहे ते सुद्धा काढून घेतलं. नंतर मिरची आहे ती मिठाने भरून घेतली. तर इकडे भातसुद्धा उकळून झालेला आहे आणि आमटी आहे ती सुद्धा उकळत आहे. तर अशा पद्धतीने माझं संध्याकाळचा जो स्वयंपाक असतो ती करण्याची माझी थोडी पद्धत आहे. सगळ्यांची एकसारखीच असू शकते किंवा वेगवेगळी सुद्धा असू शकते. पण माझं जे आहे ते मी तुमच्याशी थोडंसं शेअर केलेलं आहे. तर इकडे भात आहे तो सुद्धा उकळेल, तर त्यातलं पाणी आहे ते मी काढून घेणार आहे आणि मी भात आहे तो असाच पातेल्यात शिजवते, कुकरमध्ये शिजवतच नाही. जर कधी मसाले भात वगैरे बनवायचं असेल तरच बनवते, नाहीतर नाही. तर इकडे मेथीची भाजी आहे ती सुद्धा छान अशी शिजलेली आहे.
तर ह्याच्यात मी आता पावट्याच्या आमटीमध्ये शेंगदाण्याचं कूट आहे ते थोडं मोठं मोठं आहे ते टाकणार आहे आणि थोडंसं बरणीमध्ये आहे ते एकदम बारीक केलेलं आहे तर ते 2-4 चमचे टाकणार आहे म्हणजे आमटी आहे ती मिळून येते आणि छान होते. तर आमच्यासाठी ही आमटी खूप पावट्याची आमटी असली की जरा मी एक्स्ट्राच करते कारण सगळ्यांना घरात खूप आवडते. तर आता इकडे मी भाकरीसाठी परात आहे ती धुवून घेतलेली आहे. भातातलं सुद्धा पाणी आटलेलं आहे तर भातावर झाकण ठेवून देते. मेथीची भाजी शिजलेली आहे तर ती मी उतरून ठेवलेली आहे. तर इकडे आता मी गॅसवर तवा ठेवते भाकरी बनवण्यासाठी आणि पावट्याची आमटी आहे ते त्या गॅसवर ठेवते. चांगली शिजून द्यायची आणि ते थोडीशी आटून दिली ना खूप छान आणि टेस्टी होते. तर भातसुद्धा झालेला आहे माझा. तर स्वयंपाक करायला घेतला ना पटपट होऊन जातो. जास्त वेळही लागत नाही. अर्ध्या पाऊण तासात होऊन जातो. तर इकडे आमटी शिजते तोपर्यंत आता इकडे मी 4 भाकरी आहेत त्या बनवून घेणार आहे. पण पूर्ण 4 भाकरी होईपर्यंत मी शेअर केलेलं नाही कारण खूप मोठा होऊ शकतो म्हणून. तर एकच भाकरी बनवताना मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. हा तवा आहे तो लोखंडाचा आहे. तर ह्याच्यातसुद्धा खूप छान भाकरी होतात. पहिला माझा ॲल्युमिनियमचा तवा होता पण तो खूप खराब झाला म्हणून मी लोखंडाचा तवा घेतलेला आहे. तर ह्याच्यातसुद्धा खूप छान भाकरी होतात. पण गॅस फास्ट स्लो असं करत भाकरी करावी लागते नाहीतर मध्येच करपण्याची सुद्धा शक्यता असते. तर इकडे आधी मी 2 भाकरीचं पीठ आहे ते मळून घेते. तर इकडे मी एका भाकरीचं पीठ आहे ते मळून घेतलेलं आहे आणि आता ती थापून घेत आहे. खरं तर भाकरी करताना असं 2 हाताने चांगलं भाकरीचं पीठ मळून घेतात पण मला जमत नाही. मी एका हातानेच भाकरीचं पीठ मळून अशी भाकरी बनवते. तर इकडे भाकरी पहिली आहे ती झालेली आहे तर ती तव्यावर टाकलेली आहे. आता गॅस फास्ट करायचा म्हणजे भाकरी आहे ना ती खालून अशी चांगली पसरून द्यायची आणि त्याच्यावरचं जे पाणी असतं ना तर ते थोडंसं सुकवून द्यायचं आणि मग पलटायची भाकरी. नाहीतर मग खाली पटकन लावून पलटलं तर काय होतं खाली कच्चीच राहते. आता तुम्हाला माहितीच असेल सगळी भाकरी बनवतच असाल त्यामुळे. तर इकडे छान अशी भाकरी परतलेली आहे आणि आता इकडे खालून भाजेपर्यंत मी इकडे दुसरी भाकरी आहे ती सुद्धा थापून घेत आहे. पहिले मला भाकरी जमतच नव्हते पण रोजच्या भाकरीच्या सवयीने आता किती वर्ष झाले लग्न होऊन तर आता व्यवस्थित येतात. नाहीतर लग्न झाल्यानंतर मला भाकरी बनवता येतच नव्हती. तर आता इकडे भाकरी आहे ती छान अशी खालून पचते का म्हणजे तवा त्याच्यातमध्ये आपण ओलातनं घातल्यानंतर असं पटकन जाऊन जर भाकरी हलली तर म्हणायचं की भाकरी खालून व्यवस्थित भाजलेली आहे. नाहीतर जबरदस्तीनं आपण काढायला गेलो तर ती खाली चिकटलेली असते. तर आता मी साईडून सगळीकडून भाकरी आहे ती व्यवस्थित अशी भाजून घेणार आहे आणि नंतर पालती घालून मी तव्यावरच भाकरी भाजते. गॅसवर भाजतच नाही. पहिले भाजत होतो पण आता ते काय मोबाईलवर ऐकून वगैरे मी गॅसवर आता नाही भाजत तव्यातच भाकरी आहे त्या भाजते. तर अशी बघू शकता खूप छान अशी भाकरी पातळ अगदी झालेली आहे आणि साईडून काठ वगैरे सुद्धा असे छान भाजून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने मी माझी भाकरी आहे ती सुद्धा बनवून घेतली आणि अशा सगळ्या भाकऱ्या बनवून झाल्या. तर ही शेवटची भाकरी आहे ती थोडी मोठी केली होती. तर ती सुद्धा भाजून झालेली आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये मिरच्या आहे तर तेल टाकून मिरच्या आहे ते भाजून म्हणजे तळून घेणार आहे. नंतर ताट करून घेणार आहे. मिरच्या तेलामध्ये टाकल्यानंतर चांगल्या अशा दाबून दाबून भाजायच्या म्हणजे जरा करपवायच्या म्हणजे तिखट खूप लागत नाही आणि अशा कच्च्या राहिल्या ना तर खूप तिखट लागतात. तर अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या आहेत त्या अशा तेलामध्ये फ्राय करून घेतलेल्या आहेत.
तर इकडे मी आता ताट करून घेतलेलं आहे. आमटी वाढून घेतलेली आहे. मेथीची भाजी आहे ती मिस्टरांना ताट करून देणार आहे. नंतर आम्ही सगळेच एकत्र जेवायला बसतो. पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक ताट करून घेत आहे. मस्त अशी मेथीची भाजी, पावटीची आमटी, थोडे शेंगदाणे भाजलेले होते तर त्यातले ठेवलेले आहेत. भाकरी आणि मिरची आणि थोडासा इंद्रायणी भात आहे. तो सुद्धा एका साईडला वाढून घेणार आहे आणि एक दुधाची वाटी. तर आमच्या संध्याकाळी सगळी मोस्टली दूधच खातात कारण संध्याकाळचं दूध खायला असंही सगळ्यांनाच आवडतं. तर मस्त असं गरम गरम इंद्रायणी भात वगैरे आणि दूध आहे ती वाढून देणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा मी इकडे सेंड करते. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर आजचा हा जेवणाचा मेनू आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते. थँक्यू. बाय बाय. धन्यवाद.